Now students, we learn the science part first and the chapter number 9, carbon compounds, and topic, we learn the topic carbon a versatile elements. आता कार्बन या ठिकाणी कार्बनला या ठिकाणी व्हर्सटाईल एलिमेंट का म्हटलं गेलं आहे, तर या ठिकाणी कार्बन जे आहे ते कार्बन लिव्हिंग बॉडीमध्ये या ठिकाणी म्हणजेच आपली ह्युमन जी बॉडी आहे त्याच्यामध्ये कार्बन हा काय कन्सिस्ट केलेला असतो. म्हणजेच सपोज सर्वात लहान जो कार्बनचा मॉलिक्यूल आहे तो मिथेन. तर मिथेनपासून या ठिकाणी तर त्याच्यापासून या ठिकाणी काय झालेलं आहे, कंपाऊंड हा सर्वात लहानात लहान जो आहे तो मिथेन आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये या ठिकाणी DNA जे असतात तर ते DNA सुद्धा या ठिकाणी कार्बन कंपाऊंडपासूनच या ठिकाणी प्रिपेअर झालेले असतात. म्हणजेच काय आहे तर पूर्ण या ठिकाणी ऑल ऑर्गॅनिझम जे असतात तर त्याच्यामध्ये सर्व या ठिकाणी कार्बन कंपाऊंड्स किंवा कार्बन जो एलिमेंट आहे तो या ठिकाणी काय असतो, प्रत्येक बॉडीमध्ये या ठिकाणी प्रेझेंट असतो. कार्बन कंपाऊंड्स जे असतात तर त्यांचे या ठिकाणी आपल्याला मॉलिक्युलर मास या ठिकाणी जे आहे तर त्यांची रेंज दिलेली आहे आपल्याला 10⁻12 या ठिकाणी एवढी कार्बन कंपाऊंडची या ठिकाणी काय आहे मॉलिक्युलर मास या ठिकाणी असते. मग आता हे जे कार्बन कंपाऊंड्स असतात ते कार्बन कंपाऊंड्समध्ये या ठिकाणी त्याचे कॅरेक्टर्स या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कार्बन. तर त्याच्यामध्ये पहिलं या ठिकाणी दिलेले आपल्याला कंटेन्शन पावर. आता कंटेन्शन पावर म्हणजे काय असते ते बघूया आपण. आता कार्बन कंपाऊंड जे असतात ते कार्बन कंपाऊंड्समध्ये या ठिकाणी जेव्हा कार्बन ॲटम जो आहे तो या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन या ठिकाणी करत असतो. मग ते बॉन्ड फॉर्मेशन करत असताना कार्बन या ठिकाणी जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते की तो या ठिकाणी काय करू शकतोय, बॉन्ड फॉर्मेशन करू शकते. मग त्यालाच या ठिकाणी आपण म्हणणार आहोत कंटेन्शन पॉवर. म्हणजेच काय बघा, कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स अँड दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्यूल. म्हणजे एका कार्बन ॲटमपासून या ठिकाणी आपण काय करू शकतो, या ठिकाणी ते कार्बनमध्ये ॲबिलिटी आहे की ते या ठिकाणी काय आहे बिग मॉलिक्यूल मध्ये असलेलं जे बॉन्ड फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी कार्बनमध्येच त्याच्यामध्ये काय असते ॲबिलिटी असते. म्हणजेच त्याच्यामध्ये कार्बनमध्येच काय आहे ती कंटेन्शन पॉवर आहे आणि त्याच्यामुळेच तो काय करू शकतो आहे डिफरंट कार्बन कंपाऊंड्स जे असतात ते या ठिकाणी प्रिपेअर करू शकते. आता या ठिकाणी जे कार्बन कंटेन्शन पॉवर बघणार आहोत त्या कंटेन्शन पॉवरमध्ये कार्बन कंपाऊंड्स फॉर्म होत असताना ते एक तर स्ट्रेट चेनमध्ये असू शकतात. फॉर एक्झाम्पल बघा, स्ट्रेट चेनमध्ये या पद्धतीने एक स्ट्रेट चेन कार्बन या ठिकाणी आपण काय केलेले कार्बन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहे आणि ते एका काय आहे या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. एका सरळ रेषेमध्ये म्हणजे स्ट्रेट लाईनमध्ये या ठिकाणी फॉर्म होणार आहे स्ट्रक्चर, तेव्हा त्याला म्हणायचं स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर या ठिकाणी कार्बन कंपाऊंडचं फॉर्म होत असतं. त्याच पद्धतीने या ठिकाणी जेव्हा कार्बन कंपाऊंड जे असतं ते कार्बन कंपाऊंड जेव्हा रिंग स्ट्रक्चरमध्ये येत असतं. फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन या पद्धतीमध्ये सुद्धा एकमेकांना काय होते बॉन्ड फॉर्मेशन या पद्धतीने होत असते. या पद्धतीने या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. म्हणजेच काय आहे जेव्हा रिंग टाईप स्ट्रक्चर येते म्हणजे राऊंड थोडक्यात, मग तेव्हा ते कार्बनचं या ठिकाणी कंपाऊंड जे आहे ते रिंग स्ट्रक्चर या ठिकाणी कार्बन कंपाऊंड्स राहणार आहे. म्हणजेच काय कंटेन्शन पॉवरमुळे कार्बन जे आहे ते या ठिकाणी स्ट्रेट लाईन स्ट्रक्चर कंपाऊंड भेटणार आहे किंवा रिंग स्ट्रक्चर कार्बन कंपाऊंडचं सुद्धा भेटू शकते. त्यानंतर दुसरं कॅरेक्टर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन आहे या ठिकाणी ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड. आता मल्टिपल बॉन्ड म्हणजे काय तर कार्बन ॲटम जो आहे तो सिंगल बॉन्ड फॉर्म करू शकतो, त्याच पद्धतीने तो डबल बॉन्ड फॉर्म करू शकते, त्याच पद्धतीने तो ट्रिपल बॉन्ड सुद्धा या ठिकाणी फॉर्म करणार. आता याच्यामध्ये या ठिकाणी जेव्हा कार्बन ॲटम जे आहेत 2 कार्बन ॲटम घेतलेले आहे आणि त्याच्याच ठिकाणी आपण सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड कसे फॉर्म होत आहे एक्झाम्पल आपल्याला दिलेले बघा. कार्बन जे आहे ते 2च कार्बन ॲटम आहे बघा C. त्याच्यामध्ये या ठिकाणी जेव्हा सिंगल बॉन्ड फॉर्मेशन होते एक्झाम्पल आपल्याला दिले कार्बन ॲटमच्या ॲबिलिटीचे या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेले बघा. कार्बन ॲटम या ठिकाणी आपण 2च या ठिकाणी घेतलेले आहेत.
त्याच्यामध्ये जेव्हा सिंगल बॉन्ड फॉर्म होत असतं, म्हणजेच या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे इथेनचं. इथेनमध्ये कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. याच पद्धतीने आपण जेव्हा इथिन घेणार आहोत, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स या ठिकाणी 2 म्हणजेच 2 आहे आणि मात्र यांच्यामध्ये या ठिकाणी काय होतं, डबल बॉन्ड फॉर्मेशन होते. इथिन एक्झाम्पल. त्यानंतर इथाईन बघा, इथाईनमध्ये या ठिकाणी कार्बन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स या ठिकाणी 2 आहे, 1 2 आणि त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालेले ट्रिपल बॉन्ड. म्हणजेच काय, कार्बनमध्येच नाव द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कार्बन बीइंग टेट्राव्हॅलेंट, 1 कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ 4 अदर ॲटम्स. म्हणजेच काय, कार्बनमध्ये या ठिकाणी टेट्राव्हॅलेन्सी या ठिकाणी असते. म्हणजे या ठिकाणी कार्बन अनदर जो ॲटम असणार आहे तर त्याच्याशी तो या ठिकाणी कार्बन हा ॲटम जो आहे तो 4 बॉन्ड या ठिकाणी फॉर्मेशन करत असतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कार्बन आपण घेतला तर या पद्धतीने 4 बॉन्ड या ठिकाणी फॉर्म करणार आहे. मग या ठिकाणी तो सपोज हॅलोजन जे ग्रुप्स असतात किंवा या पद्धतीत बघा एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला CH4 कार्बन या ठिकाणी ॲटम आहे, त्याला जॉईन केलेलं आहे या ठिकाणी हायड्रोजन ॲटम, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला भेटलेले मिथेन. त्यानंतर एक्झाम्पल बघा CH3Cl क्लोरो मिथेन, त्यानंतर CH2Cl2, त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा CH2 आणि या ठिकाणी Cl2 म्हणजे H हायड्रोजन 2 ॲटम आहे आणि Cl म्हणजे क्लोरीनचे 2 ॲटम आहेत, म्हणजे एकूण 4 ॲटम कार्बनला बॉन्ड फॉर्मेशन करत असतात. त्यानंतर CHCl3 म्हणजेच या ठिकाणी बघा परत 1 आणि हे 3 म्हणजे या पद्धतीने 4 बॉन्ड या ठिकाणी कार्बनची फॉर्म झालेले. आणि शेवटी लास्टला एक्झाम्पल बघा CCl4 कार्बन टेट्रा क्लोराईड, म्हणजे कार्बन ॲटमला या ठिकाणी 4 बॉन्ड फॉर्मेशन त्याची प्रॉपर्टी आहे, म्हणून त्यालाच म्हणायचं आहे कार्बन बी टेट्रा व्हॅलेंट. त्यानंतर लास्टचं 4 कॅरेक्टरिस्टिक आहे आपलं आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझममध्ये एक्झाम्पल बघा आपण पेंटेन या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला एक्झाम्पल. पेंटेनमध्ये या ठिकाणी कार्बन ॲटम जे आहे ते कार्बन ॲटमची नंबरिंग जी असते ती 5 असते. या पद्धतीत बघा त्याचं CH3 CH2 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 आणि CH3 या ठिकाणी आपल्याला मोलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी पेंटेनचा माहीत आहे तो C5H12. तर पेंटेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे आणि या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण ड्रॉ करू शकतो. ठिकाणी जर बघितलं आपण पेंटेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी C5 म्हणजे कार्बनचे 5 ॲटम्स आहे आणि हायड्रोजन जे आहे ते 12 आहे. या पद्धतीत आपण काय करू शकते, स्ट्रक्चरल काढू शकते पेंटेनचं. त्याच पद्धतीने या ठिकाणी C5H12 जो आहे हा मोलिक्युलर फॉर्म्युला आपण सेम घेऊन या ठिकाणी बघा त्यांची कार्बनची अशी अरेंजमेंट करू शकतो. एका रांगेमध्ये या ठिकाणी एका स्ट्रेट लाईनमध्ये आपण काय करू शकतो, कार्बन या ठिकाणी 4 कार्बन ॲटम्स घेतलेले आणि 5 हा जो आहे तो खाली आपण जॉईन केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी मोलिक्युलर फॉर्म्युला मात्र काय सेम आहे परंतु स्ट्रक्चर जे आहे ते या ठिकाणी डिफरंट झालेले तेव्हा त्याचं नेम या ठिकाणी येतं 2-मिथाइल ब्युटेन. म्हणजेच या ठिकाणी आयसोमेरिझम म्हणजेच काय आहे की कार्बन ॲटम जी आहे त्याच्याशी असणारा जो कंपाऊंड असणार आहे त्याचा या ठिकाणी मोलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी सेम असणार आहे परंतु कार्बन ॲटमची जी अरेंजमेंट असणार आहे ती मात्र डिफरंट असणार आहे. त्याच्यानुसार त्याचे नाव जे आहे किंवा नेम्स जे आहे ते सुद्धा काय राहतील, डिफरंट राहतील. इज सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स दोघांमधला आता डिफरन्स आपण बघूया. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स या ठिकाणी आहे जे हायड्रोकार्बन्स या ठिकाणी सिंगल बॉन्ड फॉर्म करत असतात त्यांना या ठिकाणी म्हणायचे आपल्याला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता सिंगल बॉन्ड फॉर्म असणारे या ठिकाणी आपण बघणार आहोत अल्केन. काय आहेत ते, अल्केन. अल्केन जे आहे सर्व ते या ठिकाणी सिंगल बॉन्ड फॉर्मेशन करत असतात म्हणजेच या ठिकाणी ते सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. इकडं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये या ठिकाणी डबल बॉन्ड फॉर्म आणि ट्रिपल बॉन्ड फॉर्म या ठिकाणी कार्बन ॲटममध्ये होत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डबल बॉन्ड म्हटल्यावर या ठिकाणी एक्झाम्पल येतील अल्किनचं आणि
अल्काईन. म्हणजेच या ठिकाणी सर्व अल्कीन आणि अल्काईन जे आहे तर ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतात. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स हे केमिकली लेस रिएक्टिव्ह असतात. त्यानंतर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे असतात तर ते या ठिकाणी काय असणार आहे केमिकली मोर रिएक्टिव्ह या ठिकाणी असणार असतात. त्यानंतर या ठिकाणी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स जे असतात त्यांचे या ठिकाणी जनरल फॉर्म्युला या ठिकाणी आपण करू शकतो CnH2n+2. त्याच पद्धतीने अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे या ठिकाणी जनरल फॉर्म्युला आहे CnH2n किंवा CnH2n-2. म्हणजे या ठिकाणी सपोज या ठिकाणी आपण n ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे बघा CH4 म्हणजेच या ठिकाणी एक्झाम्पल आहे मिथेन. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर आपण इथं n ची व्हॅल्यू जी आहे ती आपण आता काय केली पुट केलेली 1 पुट केली तर तेव्हा आपल्याला भेटणार आहे CH2 या पद्धतीत. आणि इकडं CH ठिकाणी बघा आता आपण या ठिकाणी n ची व्हॅल्यू जेव्हा 2 पुट करणार आहोत तेव्हा या ठिकाणी या पद्धतीत येते बघा C2H4. म्हणजेच या ठिकाणी जर आपण स्ट्रक्चर काढलं तर CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजेच या ठिकाणी आपला जो या ठिकाणी जनरल फॉर्म्युला असणार आहे तो कसला असणार आहे अल्किनचा आहे आणि डबल बॉन्ड फॉर्मेशन झालेला आहे म्हणजेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स एक्झाम्पल. त्यानंतर अल्काईनचं बघितलं तर आपण या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन होते बघा CH ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजेच या ठिकाणी काय झालेले कार्बन जे आहे तर कार्बनची व्हॅल्यू या कार्बन ॲटम आहे 2 आणि हायड्रोजन ॲटम सुद्धा काय आहे 2 आहेत आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन झालेले ट्रिपल बॉन्ड म्हणजेच अल्काईनचं या ठिकाणी एक्झाम्पल आहे. म्हणजेच या ठिकाणी काय आहेत ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आहेत. म्हणजे आपल्याला काय लक्षात आले सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये या ठिकाणी सिंगल बॉन्ड फॉर्मेशन असेल तर सॅच्युरेटेड असणारे, डबल अँड ट्रिपल बॉन्ड फॉर्मेशन असेल तर तेव्हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असणारे. त्यानंतर सॅच्युरेटेड जे असणारे ते केमिकली लेस रिएक्टिव्ह असेल तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जे असणार ते मोर या ठिकाणी रिएक्टिव्ह असणार. आणि जनरल फॉर्म्युला या ठिकाणी CnH2n म्हणजेच या ठिकाणी अल्केनचा आपल्याला जनरल फॉर्म्युला या ठिकाणी माहिती आहे. त्याच पद्धतीने जनरल फॉर्म्युला ऑफ CnH2n म्हटलेले आहे तो जनरल फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी अल्किनचा आहे. त्याच पद्धतीने अल्काईनचा जनरल फॉर्म्युला CnH2n-2 या पद्धतीत येत असते. टॉपिक इज मोलिक्युलर फॉर्म्युला. आता या ठिकाणी परीक्षेमध्ये एक्झाममध्ये या ठिकाणी क्वेश्चन असते ड्रॉ द मोलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला गिवन असतो आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे तो या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचा असते. एक्झाम्पल या ठिकाणी बघूया आपण. मोलिक्युलर फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे C2H6 म्हणजेच इथेनचा मोलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. त्यानुसार या ठिकाणी आपण आता ड्रॉ करणार आहोत लाईन स्ट्रक्चर. लाईन स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी कार्बन इथेनमध्ये या ठिकाणी कार्बन ॲटम्स या ठिकाणी किती दिलेले आहे 2 दिलेले आहे. त्या पद्धतीने आपण ड्रॉ करणार आहोत लाईन स्ट्रक्चर. म्हणून या ठिकाणी 2 कार्बन ॲटम जे आहे ते या पद्धतीने ड्रॉ केले. त्यानंतर हायड्रोजन जे आहे ते 6 आहे हायड्रोजन ॲटम्स आणि कार्बनची आपल्याला टेट्राव्हॅलेन्सी या ठिकाणी टेंडन्सी माहिती आहे. म्हणून या ठिकाणी बघा कार्बनमध्ये आपण 4 बॉन्ड फॉर्मेशन होणार 1 2 3 4. त्याच पद्धतीत 1 2 3 4 फर्स्ट कार्बन ॲटम सेकंड कार्बन ॲटम आपण बॉन्ड या ठिकाणी फॉर्मेशन झालेले आणि इथं हायड्रोजन ॲटम जे आहे ते 6 दाखवलेले. या पद्धतीत आपण दाखवू शकतो 1 2 3 4 5 6 या पद्धतीत आपलं झाले लाईन स्ट्रक्चर ऑफ द इथेन. त्याच पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकते. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरमध्ये फक्त या ठिकाणी आपण काय करणार आहोत बघा या पद्धतीने कार्बन कार्बन या ठिकाणी जवळ लिहिणार आहोत. त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण डॉट दाखवणार आहोत फक्त 1 2. त्या पद्धतीने हायड्रोजन
त्याच पद्धतीने इकडं 1 2, त्याच पद्धतीने इकडं हायड्रोजन आयटम, परत 1 2 हायड्रोजन आयटम. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण हे जवळ काढून घेऊया. सी, दोघांमध्ये असलेला बॉन्ड जो आहे या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन पेअर दिसते आपल्याला. त्याच पद्धतीने हायड्रोजन, इकडं हायड्रोजन, इकडं या पद्धतीने हायड्रोजन. म्हणजे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असेल तर फक्त या बॉन्डच्या ऐवजी आपण काय करायचं, म्हणजे स्ट्रेट लाईनच्या ऐवजी आपण फक्त काय करणार आहोत, डॉट या ठिकाणी फॉर्म करणार आहोत. या पद्धतीने इथेनचं या ठिकाणी आपण काय करू शकतो, स्ट्रक्चर काढू शकतो. त्याच पद्धतीने दुसरे एक्झाम्पल आपण घेणार आहोत इथिन. इथिनचं या ठिकाणी मोलिक्युलर फॉर्म्युला आहे दिलेला आपल्याला C2H4. आता C2H4 मध्ये या ठिकाणी लाईन स्ट्रक्चर या ठिकाणी कसं काढणार आहोत बघा. कार्बन ॲटम जे आहेत तिथे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत 2. या पद्धतीत बघा C 2 कार्बन ॲटम काढलेले. हायड्रोजन या ठिकाणी किती आहेत, 4 ॲटम आहेत. या पद्धतीत बघा 1 2 3 4 H आणि H. म्हणजे हायड्रोजन, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स या ठिकाणी 4 झाले. पण या ठिकाणी आता बघा कार्बनची जर आपण बघितली तर टेट्राव्हॅलन्सी या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग टेट्राव्हॅलन्सी कम्प्लीट करण्यासाठी कार्बनमध्ये इथं फक्त 2च झालेले बॉन्ड फॉर्मेशन, बरोबर आहे ना. 2 व्हॅलन्सी झाले कम्प्लीट. परत 2 करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन या ठिकाणी करावं लागणार आहे. म्हणजे या पद्धतीमध्ये काय झालेलं आहे या ठिकाणी लाईन स्ट्रक्चर ऑफ द इथेन. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर या ठिकाणी काढायचं असेल तर कसं काढणार आहेत आपण. C1 2 डॉट, त्याच पद्धतीने इकडे एक डॉट, इथे C H. आता इथं या ठिकाणी कसं करायचं आहे, डबल बॉन्ड फॉर्मेशन असेल सिंगल, जेव्हा या ठिकाणी इलेक्ट्रॉनची पेअर या ठिकाणी तयार होत असते तेव्हा सिंगल बॉन्ड या ठिकाणी फॉर्म होत असते. तर या पद्धतीने बघा एक बॉन्डसाठी या ठिकाणी 2 इलेक्ट्रॉनची ही पेअर आणि दुसऱ्या बॉन्डसाठी या ठिकाणी इलेक्ट्रॉनची दुसरी पेअर. म्हणजे या ठिकाणी काय झाले, 4 डॉट जे आहे ते या ठिकाणी आपण तयार इथं काढणार आहोत. त्याच पद्धतीने जर आपण तिसरे एक्झाम्पल घेतलं बघा C2H2 म्हणजेच या ठिकाणी आहे तो इथाईन. मग इथाईनचं या ठिकाणी जर आपण बघितलं लाईन स्ट्रक्चर कसं काढणार आहोत तर इथाईनमध्ये या ठिकाणी कार्बन नंबर आहेत C 2 कार्बन दिलेले आहेत आणि हायड्रोजनचे सुद्धा किती नंबर ऑफ ॲटम्स आहे 2. तर याच्यामध्ये या ठिकाणी बघा 2 म्हटल्यावर इथे या पद्धतीत 1 2. आता कार्बनची व्हॅलन्सी टेट्राव्हॅलन्सी ती कंप्लीट करायची आपल्याला. इथे सिंगल बॉन्ड फॉर्मेशन झालेले, इथं 1 2 3 आणि इकडच्या साईडचं 4. म्हणजे या पद्धतीने कार्बन ॲटमची टेट्राव्हॅलन्सी कंप्लीट झालेली. म्हणजेच हे झालेलं आहे लाईन स्ट्रक्चर ऑफ द इथाईन. आणि या ठिकाणी इथाईनचं परत इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढायचं ठरवलं तर या पद्धतीत आपण काढू शकतो. इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणून डबल, सिंगल बॉन्ड आहे म्हणून या ठिकाणी डबल, आणि या ठिकाणी आपल्याला काय ट्रिपल बॉन्ड फॉर्म झाले म्हणजे 1 2 3 4 5 6. या पद्धतीने या ठिकाणी झालेले इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ द इथाईन.